हे सर तू आज तो बंद आहे आणि तुम्ही ते पाणी काढण्यासाठी आलाय, काय सांगाल? बघा, आपण काही दिवसापासून माननीय आयुक्त साहेबांनी बैठक घेऊन नागरिकांसाठी फुटपाथ जे आहेत ते मोकळे करण्यासाठीचं जे एक ड्राईव्ह घेतलेला आहे त्याचा एक भाग आहे हा. प्रत्येक वार्डमध्ये ही सध्या कारवाई चालू असून फुटपाथवर जे काही अतिक्रमणं झालेली आहेत आणि जे काही फेरीवाले म्हणा किंवा पदपथावर ज्यांचे अडथळे झालेले आहेत अशा सर्वांना या ठिकाणाहून मोकळे करण्याची कारवाई चालू आहे. ती जवळपास मागील 8 दिवसापासून संपूर्ण शहरामध्ये चालू आहे. त्यानंतर जे आठवडी बाजार आहेत, आठवडी बाजार देखील अवैधरित्या जे भरत असतील असे आठवडी बाजार भरण्यात देखील मज्जाव करण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज यमगर साहेबांच्या वार्डमध्ये जो आठवडी बाजार भरतो त्याच्यावर आज प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर हे जे मुख्य रस्ते आहेत, या ठिकाणी स्टेशनचा हा प्रमुख रस्ता आहे, हा रस्ता देखील अतिक्रमणधारकापासून मुक्त करण्याची ही कारवाई चालू आहे आणि ही कारवाई सातत्यानं करण्यात येणार आहे. फेरीवाला धोरण विषय बोललं जातं, तर फेरीवाला धोरण काय, सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स काय आहे? फेरीवाला धोरण हे फार विस्तृत आहे. हे याच्यामध्ये फेरीवाला झोन, ना फेरी झोन, त्याचबरोबर टाऊन वेंडिंग कमिटी, ह्या शहरामध्ये पूर्ण कल्याण डोंबिवली शहर हे मोठं शहर आहे आणि याचं धोरण राबवण्याचा महापालिकेचा प्रयास आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. कारवाई होते, परंतु महापालिकेकडे वार्ड लेवलला आजही बरेचशी कामं इतर देखील असतात. मागे काळात इलेक्शन होतं, आता मतदार यादीचं पुनर्निरीक्षण आहे, त्याचबरोबर आता जनगणनेची कामं आहेत. त्यामुळं थोडासा स्टाफचा अपुरेपणा असतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन काही लोक पुन्हा अशा प्रकारे त्याचा लाभ घेतात आणि पालिकेला सहकार्य करत नाही. तरी महापालिका सातत्याने कारवाई करेल आणि आठवडी बाजाराचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये शेतकरी संघटना ज्या असतील त्यांच्यासाठीच फक्त आठवडी बाजार हा शासनानं नियमित करण्याचे सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कुठेही आठवडी बाजार असेल तर विनापरवानगी तो भरला जाणार नाही, याची दक्षता महापालिका घेईल.